पहा, वैद्य आणि पोलीस यांच्यात हाच फरक असतो. ज्या गोष्टी मी पाहू शकतो त्या गोष्टी तुम्ही नाही पाहू शकत. हा, ते बाकीचं नका सांगू मला. लवकर बरा होणं फार गरजेचं आहे. याची स्मृती परत येणं गरजेचं आहे. कधी आहे? हे पहा, हातापायाच्या संवेदना लगेच परत येतात, परंतु मेंदूसारख्या नाजूक अवयवाला झालेल्या जखमा बऱ्या व्हायला वेळ लागतो. शिवाय सामान्य मेंदूसारखं काम करायलाही वेळ लागतो. तुम्हाला थोडा धीर धरावा लागेल, पण तो दिवस निश्चित येईल. यावा, तो दिवस लवकर यावा. त्या दिवसाची वाट बघतोय मी. एकदा याची स्मृती परत आली ना, हाच मला सांगेल या सगळ्याच्या मागे कोण आहे ते. देवी, मी तुम्हाला सांगितले ते तुमच्या बायकोला सांगू नका. तिला समजलं तर मला जागीच मारल होती. नाही कळणार त्यांना, आणि तुम्हालाही काय होऊ देणार नाही. राव, तुमच्या बायकोनं मला धमकी दिली. तिचा काय भरोसा नाही. तुम्ही नाही ओळखत तुमच्या बायकोला. तुम्हाला काही होणार नाही. येतो मी. हिचं काही होऊ दे, पण ही पैशांची काय भानगड आहे मला कळलं पाहिजे. ह्या बाईला ती लाली 3 लाख रुपये कुठून देणार होती, आणि माझ्या मागे लावून तिला काय मिळणार होतं, पैसे कुठून आले, हे सगळं कळलं पाहिजे. खरंच तू तुझ्या बापाला सुभाषरावला पैसे दिलंस का? हो, दिले आप्पा. मी आणलेली पैशाची बाग इथेच ठेवली होती. आर्याची पैशाची बाग पण इथे नाहीये. त्या माणसाने माधुरीचा पैसा नेला, माझ्याकडचा पैसा नेलाय, त्या आर्याकडचा पैसा नेलाय. माझ्या मागावरची व्यक्ती आहे जी मला फसवतीये, कधी कधी मदत होईल असंही वागतीये. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून लाली तर नसेल. ही लाली दुकानावर तर येऊन गेली नसेल ना? ए लकी, हो, कोण आलतं का दुकानावर? नाही ना, तुझ्या पण नाही माझ्या पण नाही. बर बर. मला इथं कोणी आणलं? ज्याने तुम्हाला पडलेलं बघितलं ना, त्याने. भली माणसं होती. तरी बरं, त्याने तुम्हाला आणलं ना तेव्हा घरातले सगळे झोपले होते, त्यामुळे तुम्हाला कुणी बघितलं नाही. मी नेहमीप्रमाणे तुमची वाट बघत बसले होते ना. दार उघडला आणि घेतलं तुम्हाला आत. हे सगळं खरंच त्या लालीनं केलं असेल. माधुरीच्या आर्याच्या बाबतीत जे काही झालं ते लालीने केलं असेल. असं नसेल, पण जर काही खरंच त्या लालीने केलं असेल तर मला हलक्यात घेऊन चालणार नाही. ही किती पोचलेली हे बघितलं पाहिजे.
लाली का व्हिडिओ कॉल करते आता. हा फोन असाच डोक्याला ताप देणार हे माहिती होतं मला. बोला लालीजी, काय आठवण यायला लागली काय माझी? डायरेक्ट व्हिडिओ कॉलच केलाय. हा खरंच करमत नव्हतं. तुमची लय आठवण येत होती. तुम्हाला बघायचं होतं. कुठे आहे हो तुम्ही? मी पॅरिसला. अहो काय बोलताय लालीजी, हे बघा दुकानात आहे मी. हे बघा ब्लाऊज ब्लाऊज मशीन दिसते का? दुकानातच आहे. लगेच सगळं काय दाखवायची गरज नव्हती. माझा हाय विश्वास तुमच्यावर. हा पण तरी म्हणलं बाबा काही गैरसमज नको व्हायला. हा ठीक आहे, घरी जेवायला या, वाट बघते. होय होय होय. मला वाटलं प्रेमानं मोबाईल दिलाय, पण मला आता कळतंय माझ्यावर पाळत ठेवायला मोबाईल दिलाय. पण माझ्यावर पाळत ठेवून काय सिद्ध करायचं तिला? सकाळी किती वाजता आले होते हे? सांगितलं ना ताई, नव्हते आले ते. आले होते. असंच असंच खरं खरं बोलायचं माझ्याशी. माझ्यापासून काहीच लपवायचं नाही. तेच चांगलं आहे तुझ्यासाठी. काय म्हणत होते? पळून जाऊ, लग्न करू? नाही, असं का म्हणतील ते? मग काय परत नुसता चहा प्यायला आले होते तुझ्याकडं? तू त्यांना सगळं माझ्याबद्दल सांगून तर नाही ना टाकलं? तुला त्यांच्या मागं लावणं हा माझा प्लॅन होता. हवं नाही, असं कशाला सांगेन मी ताई? ते तुलाच माहीत. इथं माझा हक्काचा नवरा माझ्याशी खोटं बोलतोय, तिथं तुझ्यावर कसा विश्वास ठेवू मी? तू तर लई लांबची आहेस. खरं खरं सांग, माझ्याबद्दल काही पचकली तर नाहीस ना? हो नाही ताई, मी कशाला त्यांना काय सांगेन? तुम्ही पैसे दिलेत मला आणि ते कोण लागून गेलं माझे त्यांना सांगायला. खरंच नाही सांगितलं मी काय. चांगलं आहे. माझ्याशी नाही तर मी दिलेल्या पैशाशी इमान ठेव. मला चुकून जरी कळलं ना तू मला फसवलंय, माझा विश्वासघात केलाय, तर तुझं काय करीन हे तुला पण नाही कळणार आणि मला पण नाही कळणार.